मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता खूपच रडत असते. ते पाहून क्षमा तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा निरंजन मामा म्हणतात, तुझ्या मल्हार गुरुजींना काहीही होणार नाही, तू काळजी करूच नको. त्यावरती आता क्षमा म्हणते, मला तर काही कळतच नाही, या पाठीमागे जर मोनिका असेल तर तिने हे खूळ डोक्यात का घेतलं असेल. पण निरंजन दादा, तुम्हाला एक विचारू का, आपण जेव्हा ते CCTV फुटेज पाहिलं होतं त्यामध्ये मंजुळा नव्हती, मग हे मोनिकानेच केलं असेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण मल्हार भाऊजी आणि वैदेहीच्या रागापोटी तिने हे सगळं केलं असेल. म्हणून आता ती स्वराला सांगते, मला फक्त तुझीच काळजी वाटतेय, मोनिकाने तुझ्या विरुद्ध काही प्लॅन करायला नको. त्यावरती निरंजन मामा म्हणतात, जर स्वराच्या जीवाला मोनिका मॅडममुळे धोका असेल तर. तेव्हा आई पण स्वराला बजावून सांगतात की अजिबात मोनिका बरोबर एकटं असताना कुठे जायचं नाही. त्यावरती आई म्हणतात, ते खरं आहे, तू एकटीने कुठे तिच्याबरोबर जायचं नाही आणि आम्हाला सांगूनच जायचं, असं आता निरंजन मामा म्हणतात. त्यावरती आता क्षमाला देखील स्वराची खूप काळजी वाटू लागते. स्वरा आता क्षमाला मिठी मारते आणि खूप रडू लागते. त्यानंतर आता स्वरा ही पोलीस स्टेशनमध्ये येते आणि म्हणते की गुरुजी तुम्ही कुठे आहात, मी आले तुम्हाला भेटायला, असं म्हणून ती पोलीस काकांना देखील विचारू लागते. पण ते आता झोपलेले असतात. स्वरा इकडे तिकडे आता मल्हारला शोधू लागते. मल्हार आता तिथे झोपलेला असतो. तेव्हा स्वरा म्हणते की गुरुजी, अगोदर हे उघडा, मी आले आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा मल्हारला आता आश्चर्य वाटतं की स्वरा ह्यावेळी कशी आली असेल. तेव्हा तो तसं विचारतो देखील. स्वरा म्हणते, मनुका काकू मला मारून टाकेल, माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून, त्यांनी सर्वांना अगोदर डांबून घेतले आणि मीच एकटी त्यांच्या कचाट्यात आहे, कशी बशी सुटून इकडे आले. तेव्हा ती म्हणते, गुरुजी मला वाचवा, माझा जीव धोक्यात आहे, अगोदर तुम्ही हे दार उघडा, मी तुमच्यासोबत जेलमध्ये राहील, मग मला कुणी काहीही करणार नाही. तर आता लेडी कॉन्स्टेबल तेथे येतात आणि स्वराला म्हणतात की इथे थांबायला अलाउड नाहीये, तू इथे काय करते, असं म्हणून ते तिचा हात पकडतात. फरफटतच तिला आता बाहेर घेऊन जातात. त्यावरती आता मल्हार स्वराला खूप जोराजोरात आवाज देत असतो, पण हे सगळं मल्हारचं स्वप्न असतं. तेव्हा तो आता खूप घाबरतो आणि म्हणतो, स्वरा तू कुठे आहेस बाळा. त्यानंतर तेथे तावडे येतात आणि विचारतात, तुमची झोप उडाली की काय, आमची झोप तुम्ही का उडवताय मग. तेव्हा मला माझ्या स्वराबरोबर थोडं बोलायचंय, घरी फोन लावून देता का, असं आता मल्हार विचारू लागतो. स्वराची त्याला खूप काळजी वाटू लागते. ती आता तावडे म्हणतात, अजिबात नाही, तुमचे वकील साहेब आल्यानंतर उद्या सकाळी आपण पाहूयात, असं म्हणून ते आता स्पष्टपणे नकार देतात. मंजुळाला आता वाईट वाटतं. ती म्हणते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या स्वराला कुणी काहीही करणार नाही, मी काही बोलूच नका मंजुळाबाई, कारण तुमच्यामुळेच ही परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे. अहो तुम्ही जर तो व्हिडिओ बनवला नसता तर माझ्यावर आजही वेळ आलीच नसती. आता मी काय करायचं, जे काही आहे ना ते मी निस्तरलं असतं, परंतु माझ्या स्वराला आता जर काही झालं तर मग मी कुणालाही सोडणार नाही, असं म्हणून आता तो खूपच चिडतो. तर मंजुळालाही वाईट वाटतं. दुसरीकडे भिका आता ट्रेनमधून चाललेला असतो. तेव्हा त्याला समजतं की माझा कुणीतरी पाठलाग करते. तो त्यांना विचारतो देखील की तुम्ही कोण आहात आणि माझा असा पाठलाग का करत आहात, मी किती वेळापासून तुम्हाला पाहतोय. समोरच साहेबरावाचा माणूस आता बसलेला असतो. तो म्हणतो, आम्ही साहेबरावांची माणसं आहोत. भिक्या तू पळून पळून पळशील तरी कुठे रे, शेवटी साहेबरावांकडेच तुला यायचं आहे. ती मंजुळी कुठे आहे, कुठे कलमडली आहे, आम्हाला अगोदर तिचा पत्ता सांग, मग आम्ही तुला सोडून देऊ. तेव्हा आता भिका नाटक करून सांगतो की मला माहित नाही मंजुळी नक्की कुठे आहे ते, कारण तिचा आणि माझा संबंध जेव्हाही रे दिले तेव्हाच संपला. त्यावरती आता निरंजन मामाचा सारखा फोन भिकाला येत असतो. ते पाहून भिका खूपच घाबरतो. मनातल्या मनात म्हणतो, निरंजन मामा प्लीज मंजुळीबद्दल काहीही बोलू नका, शब्द देखील काढू नका. ती साहेबरावाचा जो पुढे माणूस असतो तो म्हणतो की की फोन स्पीकरवर ठेव आणि फोन उचल. तेव्हा भिक्याला नाईलाजाने आता फोन उचलावा लागतो. तर आता निरंजन मामा म्हणतात की इथे खूप मोठी गडबड झाली आहे, मल्हार कामतांना पोलीस घेऊन गेले आहेत, त्याचबरोबर मंजुळाला सुद्धा. आता मंजुळाचं नाव घेतल्यावर जो साहेबरावांचा माणूस असतो तो पटकन फोन ठेवतो. तर आता भिका पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु साहेबरावाची माणसं म्हणतात की नाही, आता 12 वाजले आहेत, मंगळवारच्या दिवशी गुन्हेगारांना कोणती शिक्षा असते, खोटं बोलणाऱ्यांना कोणती शिक्षा असते माहीतच असेल, डायरेक्ट साहेबरावांच्या घरी रवानगी होणार. आता भिक्या खूपच घाबरतो. दुसऱ्या दिवशी आता वकील आणि मोनिका हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि
आणि तेथे आल्यानंतर आता कामत कुठे आहे असं वकील विचारतात. तर मोनिका आता मल्हारकडे येते. वकील म्हणतात की आम्ही भेटण्याची परमिशन घेऊन आलो आहोत. तेव्हा तावडे आता ठीक आहे असं म्हणतात आणि भेटण्याची मल्हारला परमिशन देतात. तर मोनिका आता तेथे गेल्यानंतर रागातच मल्हारला म्हणते की काय मल्हार, मग कशी गेली रात्र? तेव्हा आता बेल मिळाली का असं तो विचारतो. ती म्हणते की हिलाच विचार ना, हिने तो खोटा व्हिडिओ बनवला आणि सगळं काही अवघड करून ठेवलं. वकील साहेब देखील म्हणतात हो ना, आपल्याला पुढच्या तारखेला नक्कीच बेल मिळाली असती, परंतु मंजुळाबाईंमुळे सगळं काही अवघड झाले. तेव्हा मंजुळा आता सॉरी असं म्हणते, पण सॉरी म्हणून काही होणार नाही असं वकील म्हणतात. त्यापुढे आता मोनिका म्हणते अगं मंजुळा, तुझा डाव मला माहीतच होता. तू तो व्हिडिओ बनवला असता, मल्हार सुटला असता आणि मग त्यानंतर पोलिसांनी जर तुला पकडून आणलं असतं तर तू लगेच मल्हारची सिंपती मिळवली असती आणि सांगितलं असतं त्याला, बघा मल्हार कामत, मी तुमच्यासाठी काय काय केलं, हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासाठी मी जेलमध्ये येऊन बसले, अजून काय काय तू सांगितलं असतं. त्यानंतर मोनिका आता मंजुळाजवळ जाते आणि म्हणते तुझ्यामुळेच हे सगळं काही झालं. अगं तू आमच्या नवरा बायकोच्यामध्ये पडतेसच का? मी आता तुझा जीवच घेते, थांब, असं म्हणून ती मंजुळाचा आता गळाच दाबते. तेव्हा मंजुळाला आता खूपच त्रास होऊ लागतो. तर आता मल्हार आणि वकील हे दोघेही मोनिकाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु तिने मंजुळाचा गळा एवढा जोरात आवळलेला असतो की मंजुळाला काही बोलता येत नाही आणि स्वतःची सुटका देखील करून घेता येत नाही. मोनिका आता भयंकर चिडलेली असते. त्यानंतर कशीबशी आता मोनिका तेथून बाजूला होते, कारण वकील साहेब तिचा हात जोरातच ओढतात. तर आता मंजुळाला खूपच ठसका येऊ लागतो. तिला आता बेशुद्ध झाल्यासारखं वाटतं. मल्हारला आता काळजी वाटू लागते. तो मोनिकावर खूपच चिडतो. मंजुळा आता कशीबशी पाणी पिते. त्यातच तावडे आता तेथे येतात आणि विचारतात की काय झालं. त्यावरती आता मंजुळा म्हणते काही नाही, थोडा ठसका लागला. तेव्हा आता तुम्ही काळजी घ्या की तुम्हाला डॉक्टर बोलवू असं तावडे विचारतात. मंजुळा म्हणते नाही गरज त्याची. तर आता ते तेथून जातात. तेव्हा आता मोनिका म्हणते मंजुळा, तुझ्याकडे बघतेसच ग, मी शुभंकरसाठी काम करते ना, तू जर आम्हाला काही झालं तर सगळा आरोप तुझ्यावरच लागणार, पण तू बाहेर ये, तुला मी जिवंत सोडणारच नाहीये असं म्हणून ती मल्हारला म्हणते मी कोर्टाकडे विनंती करते तुमच्या दोघांना एकाच लॉकअपमध्ये सांगा, कारण तुम्हाला लॉकअप रोमांस देखील करता येईल, कारण तुला तिची खूप काळजी वाटते ना. तर मल्हार अजूनच तिच्यावर भडकतो. वकील साहेब आता सर्वांना शांत राहायला सांगतात. तर आता दुसरीकडे मोनिका आणि अभिषेक एकमेकांना भेटतात. अभिषेक म्हणतो बरं झालं तुम्ही माझी सुटका केली, ते खरंच थँक्यू मोनिका मॅडम. त्यावरती आता ती म्हणते त्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला जेलमध्ये घातलंय, आता तुला फक्त एकच काम करायचं आहे, स्वराला तू घेऊन युरोपला, स्वित्झर्लंडला कुठेही जा, म्हणजेच तुझ्याजवळ स्वर आहे हे समजल्यानंतर तरी आता शुभंकर हा नक्कीच बाहेर येईल. तेव्हा खरंच असं होईल का असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते हो नक्की असंच होणार, त्यामुळे प्लीज तू काहीही कर अभिषेक, आणि माझ्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे, तू अगोदर इथून निघ. तेव्हा आता अभिषेक म्हणतो की बरं ठीक आहे. त्यानंतर आता मोनिका तेथून जाते. तर इकडे क्षमा ही विजयबरोबर फोनवर बोलत असते की तुम्ही लवकरात लवकर घरी या, मला खूप भीती वाटतीये, मल्हार भाऊजी इथे आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, मला स्वराची खूप काळजी वाटतीये, कारण स्वराच्या जीवाला मोनिकापासून धोका आहे. आता मोनिका घरी येते आणि सगळं बोलणं आता क्षमाचं ऐकत असते. तेव्हा आता बाहेरून ती लगेच दार लॉक करून घेते. तर आतमध्ये आई विचारतात झालं ग क्षमा? तेव्हा क्षमा म्हणते हो येतायत ते घरी. स्वरा विचारते तुम्ही असं दार बंद करून का घेतलं मोनिका काकू? तेव्हा आता मोनिका तिचं तोंड दाबते आणि हॉलमध्ये घेऊन येते. म्हणते की अगं तुला समजतंय का काही, मी आता तुला बाहेर घेऊन जाणार आहे, तू फक्त एक काम करायचं, तेव्हा मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाहीये असं आता स्वरा रागातच म्हणते आणि मोनिकाचा हात छिडकारते. मित्रांनो, पुढील भागामध्ये साहेबरावाची माणसाला किडनॅप करून घेऊन जातात, तेव्हा निरंजन मामा खूप घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.